नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर आपण एक गोठा बघणार आहोत. आता एक विकसित गोठा कमी खर्चामध्ये योग्य नियोजन केलेलं आहे गोठ्याचं. तर आपल्याकडे इथं 4 मोठी जनावरे आहेत, त्यासोबत 2 बछडे. तर हे दिवसा म्हणजे साधारणतः सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजल्यापर्यंत बाहेर बांधले जातात. आता आपण आतील गोठा बघू. तर हे जे आहे ते मेन गेट आहे, हे स्टोर रूम साठी आहे. हे मेन गेट आहे, यामध्ये आपण जाऊ. तर नंतर आपल्या यामध्ये हे साधारणतः एक 8 जनावरे बसेल एवढी दावण आहे. सिमेंट कॉन्क्रीटची एकदम. तर या जमिनीला असं आपण स्लॅब दिलेलं आहे. सर्व पाणी असे त्या साईडला जाते. याच्यामध्ये आपल्या कोंबड्या आहेत. कोंबड्याचं बघा, हे दरवाजा उघडला की यामध्ये येतात कोंबड्या. दरवाजा बंद केला, त्यांना टाकलं की दरवाजा बंद झाल्यानंतर आपल्या स्पेशल कोंबड्यासाठी एक 7 ते 8 जनावरांसाठी एकदम योग्य गोठा आहे. आता आपण हे जे पाणी आहे मलमूत्र हे कुठे जाते ते पाहूत आपण. तर या बाजूने आपण हे आल्यावर इथे इथून पूर्णपणे हा पाईप असा केलेला आहे. हे पूर्ण पाणी आपल्या शेतीमध्ये उगवलं जाते. इकडे आपला ऊस आहे, याला कोणतेही रासायनिक खत टाकले नाही. तर आता आपण जनावरांच्या चाऱ्यांचं नियोजन पाहूत आपण. तर इथे आपले गुढी आहे बुसकटाची. त्यानंतर आपला गजरा घास आपण दाखवतो. आपला गजरा घास आहे, आपण पाहू शकतात. गजरा घास 10 गुंठे असेल गजरा घास. तेवढं आपल्या 5 जनावरांसाठी भरपूर आहे. त्यामध्ये आपण मिक्स करून यामध्ये गुढी, त्यानंतर गजरा, मीठ यामध्ये मिक्स करून आपण गुरांना चाऱ्यामध्ये देत असतो. एक हे साधारणतः 60 ते 70 हजार रुपये लागतात यासाठी. एकदम योग्य गोठा आहे.